मंडळी 26/10/2000 पाणी भरपूर झालेलं आहे। आता दर्शन वगैरे करतो आणि जनावर आहे काही जायचंय आणि भात वगैरे तो आज कसा आहे ते पाहू। तर चला आता आपण दर्शन वगैरे करू। आता चला दर्शन वगैरे करू मारुतीचं दर्शन करू। मंडळी आता आपण मारुतीचं दर्शन करणार आणि मळ्यामध्ये जाणार। आणि एवढी मोठी मूर्त आहे मारुतीची, कंप्लीट माणसं एवढी मूर्त आहे। देऊळ एकदम खास आहे, देऊळासारखे देवळाला गरका मारायला बैल गाडी कोण नवी गाडी घेतली तर गाडी मंदिराला गरका मारते तो। आणि पोळ्याच्या टायमाला सगळं बैल गरका मारित आहे, नवरदेव मिरवायला आल्यानंतर गरका मारित आहे। आणि एकदम भारी इथलं वातावरण। आपण दर्शन वगैरे करू, दर्शन करून भाताला पाणी चांगलं झालं। भात कशी ते पाहू, जनावर मळ्यात बांधले त्यांना जनावर काही जाऊ। आता आपण पूर्ण दर्शन वगैरे झालंय। आता आपण मंदिराच्या बाहेर पडतोय आणि बाहेरचा परिसर आणि काल पाऊस झालेला आहे। पाऊस झाल्यामुळे आज वातावरण शांत आहे, ढगाळ वातावरण आहे आणि पावसाचा अंदाज सांगितलेला आहे मस्तपैकी। मंदिराचा परिसर, मंदिराचा कळस आणि कीर्तन वगैरे होतात। आणि या बाजूनं सुद्धा मोठा हॉल आहे, कीर्तनाची सोय भारी होती आणि भारी होऊन बी पटांगण मोकळे, गाड्या गोड्या लावायला, मंडप द्यायला एकदम भारी मंदिर आहे। परिसर दणकेबाज आहे, सगळे कार्यक्रम देवळा पुढे होतात। देवळा पुढे होऊन चौकून गारकाय मंदिराला मारायला मस्तपैकी। तिकडून आपला एक जोडदार आलाय मस्तपैकी, जोडदार हात करा वर। जोडदाराला लय आवड आहे मस्तपैकी। चाल ये पुढून हे जोडदार यांना लई देव आवडतात आणि यांना सुद्धा मस्तपैकी तिकडून शुभेच्छा द्या चांगल्यापैकी। मला रामकृष्ण विठ्ठल बोडके यांचा मागे बी आपण ग्रुपवर टाकलं होतं। त्याला चालता येत नाही, त्याला सायकल मिळण्याकरता आपण टाकलं होतं मंडळी। सायकल वगैरे काय त्याला भेटली नाही, आपण परत त्याच्याकरता एक व्हिडिओ टाकणार आहे। तरी पांगळे असून त्यांचं सहकार्य गावानं काय अजून केलं नाही, त्यांना सायकल वगैरे मिळायचं आपण प्रयत्न करतोच आहे। या पुढे या पुढे या पुढे या, चालून दाखवा या पुढं। तर यांची अशी परिस्थिती असल्यामुळं आम्ही त्यांना लय सहकार्य केलं, पण अजून आमच्या सहकार्याला यश काय आलं नाही माऊली। काल एवढा पाणी झालाय तर हा पाणी रस्त्यामध्ये अशी डोस असली आणि रस्त्याला असा चिखल झाला आणि पाण्यामुळं आज कामदारा थांबले, माणसाची कामं थांबल्यामुळं अशी परिस्थिती। आणि आमच्याकडे शिवार असे मोकार गावात आहे, गावताची हाय गायच नाही, भरपूर गावात बोलतुरे। मंडळी आता हे वावर दिसते बघ, काल पाणी झालं ना, तर काल पाणी झाल्यामुळं मस्तपैकी हरभरे पेरतील, गहू पेरतील, काय आता काही नाही कांदे लावले मागं पहा, हे कांदे दिसते, कांदे बी ते पद्धतशीर लावले। आता हे वावर वालवायचं काम नाही राहिलं, पाण्याचीच वाट पाहत होती। हे जे वावर आहे ना मस्तपैकी झाले, तर एकदम पद्धतशीर ओल झाली, व्यवस्थित आता हरभरा करते। आणा भाऊ, काल पाणी पिणी झाला मस्तपैकी, तुला पाण्याबद्दल काय वाटतं? काय झालं? एकदम आता खूप मापात पाऊस झाला, पण मग 6-7 महिन्यापासून पाणी झाला ना भाऊ, कायचे वावर पेरता नाही आले। आता काही नाही, लोकांनी तयारी करून जसं उघडलं काल घुंगऱ्या नाही काढता आला, सोयीचा खाली खुरटून गेला, नुकसान झाली। पण आता जो पाणी झालाय तो भारी झाला आणि
लोकांनी वावर तयार तयार केले केले. आता गहू हरभरे नाही तर लय त्रास मोठी चालू होत नव्हती. मोठी चालू होत नव्हत्या. दिवस जायची दिवस जायचे. लोक तरसून गेली. लोक तरसून गेली होती. मग त्याच्यामुळे पण आता जास्त आता झाला की माफत अजूनही बी जास्त झालं तर नुकसानच आहे. आता मापात झालाय बा. आता माफत झालं. आपला जो बांधारा फुटलाय खाली, आपण 10-5 लोकांनी समजा बुवा आली, मग मारा तुम्हाला पुढला बांधारा दाखवत. हा पुढं बांधारा आहे. आपण 10-5 लोक समजा जमलो बुवा आणि जेसीबीने केलं तर काय वाटेल तिला बुवा. आपल्याला 2 पाणी जे मिळतील ते लय भारी काम आहे. करणाऱ्याला करायला पाहिजे. आता समजा आपण काढले 1000 काढले, 5 ते 6 हजार होऊन जाईल ना. 1000 नाही 2-2 हजार काढा, हा. पण आपल्याला केवढा फायदा येतो. आपण त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवू मस्त पैकी आणि गावात टाकू. जेवढे इकडचे लोक आहे ना, नाही आता येते या सीजन तर गेला, या season गेला. पण उन्हाळ्यात व्हायलाच पाहिजे. कारण तेवढं ते फुटल्यामुळे ना लय त्रास म्हणजे 2 पाणीचे नुकसान. 2 पाण्याचे नुसतं. बरं, तर सरकारनं बांधून दिलाय. आता तो त्यांच्या पद्धतीने काय फुटेल तो फुटला एका बाजूने. एका बाजूला फुटलं असं. म्हणजे आपलं एकच गावचं इथे जवळ माती उचलल्याबद्दल फुटलं. माती उचलल्याबद्दल फुटलाय का? माता का काय असं आहे का? पण मग आपण त्याची 10 माया कमी झाली. माया कमी झाली. नाही तर कधी बांधारा फुटत नव्हता. त्यांनी माती उचलली, वावरात टाकली, बांधारा फुटून गेला. आणि आता पैसे काढायचे लोक त्यांचे त्यांचा फायदा तेच नाही म्हणते. आता कारण आणि गोरख बोडके आहे त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतः 6000 रुपये घातले दाबला. हा का? पण मग ते म्हण बांधू पण चालू काम, पण तो परत मातीचा मुळे म्हण हा. कोणी आधारच द्यायला, कोणी रुपये त्यांनी पदर पैसे घातले. पदर पैसे घातले. गोरख नानांनी. नाही तर सकाळी तू विचार त्याला भेटला होता. हा. पण मग बाकीचे कोणी इडले मदतच करते नाही. कुणी मदतच करते नाही. आता हे रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे आपल्याला. किती रस्त्याचा. चालता तरी येते का मोकळं चालता जायचं? येत नाही. आता इडून तिडून रस्ता द्यायला तयार पण करणारे नाही. करणारे नाही. आता कसं माहितीये का? मावला स्वतःच आहे. हा. आता येत बाकीचे तू इडून हा. आख्यायचंय बरोबर बरोबर. आणि आमचं स्वतःच कुठून आहे. हा, तुमचं आहे तरी बरोबर. आम्ही द्यायला तयार, पण करणारे जर करणारे रुपये पाहिजे. देते नाही यायला म्हणते सगळेच याचे आपल्याला सगळं- चालाय तरी वाट आहे. चालायला बरोबर बरोबर तू म्हणतो ते. गुणी बिनी जर बोजा असता बोखंडी तर पुन्हा तो सुद्धा कुणी घ्यायला जर एखादं पडलं तर तेवढे पैसे किती निघून जातात. बरोबर करायचे. हा? करायचे. पाय पाय तरी चालते का? आता तूच पाहतो. आता तू बऱ्याच दिवसापासून आवता येतोय, तवा लावत एकदम सरळ राहत, तवाला नागर बिगर सरळ. तर मग मला काय म्हणायचं, एक मस्त पैकी तर आरोळी मारबर मस्त वो 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 बैल ये नंदी वो वो. आता मस्त पैकी ते ना हे आवाज देतील ते. चाल, कोण कोण देते? तुम्ही दे ना एक आरोळी मारा मस्त पैकी बायला. ये रे ये 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 दद ये ये पाई पाई वासर बाळा ये ये नंदी वो सालावार ये बैल ये वासर. मंडळी, आम्ही कलावंतच आहे मुळामध्ये, पण हे शेतकरी आणि इतके भारी आवत आहे की त्यांना त्यांचे बैल गाडी गोडी अजून तसंच आहे महाराज. आणि कोणत्या वावरात किती बी पाडायचं, कोणत्या वावरात किती उत्पन्न निघल, कोणत्या वावरात काय करायचं, या पठ्ठ्याला विचार. आपण याची हे आपण अजून एक दिवस तर त्या दिवशी तुला म्हटलं आपण नागराचा एक व्हिडिओ बनवू, सारे पाडताना एक व्हिडिओ बनवू. काल नागर सरी पाडीत होतो ना काल. तुला त्याच्याकडे मी फोन करून सांगितलं. बरं आता कोण वारी? मंगळवारी हा. तुला बोलून. तर मंडळी आपण एकदा याच स्पेशल एक व्हिडिओ बनवू आपण, त्याची काळजीच नाही करायची. कोणत्या वावरात किती बी पाडायचं, कोणत्या वावरात किती बी पाडलं किती उत्पन्न होईल, परफेक्ट सांगणार. परफेक्ट जसं टेलरनं सांगा तुला 2.5 मीटर कापड लागत आहे, तुला 1.5 मीटर कापड लागत आहे, तशी त्याच्यामध्ये इंजिनियर अंगठे बहादूर पण काम लय क्लिअर. आहोत एकदम धुरी, तुमची धुरी वाकल पण आहोत वाकायचं नाही. आवाज म्हणजे आवाज, काम म्हणजे काम. चला आता मंडळी तुम्हाला फुटलेला बंधारा दाखवतो. आणि बंधारा दाखवल्यानंतर आहे ना, आता पाऊस झालाय आणि पाऊस झाल्यामुळे ना आता चाललंय तेवढं 2 दिवसात बंधारा भरला आपला, पण आता करणारच नाही. तर मंडळी ह्या पाण्यामुळे ना जे भात लेट होते त्यांना काहीच आलं नसतं. आता ते भात इतकं भारी येणार आहे ना, तेवढा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. बंधाराचा व्हिडिओ दाखवतो. चला रामकृष्ण हरी पुढे. आता मी काय म्हणतो, नाही लोक मंडळी आता हा बंधारा फुटलाय. हा दिसतोय बंधारा, पहा हा बंधारा पद्धतशीर. हा बंधारा दिसून या बाई इथं. आणि हे पाणी एवढं पाणी जातंय खाली, कमीत कमी शेतकऱ्यांना 2-3 भरण्या आणि पद्धतशीर त्यांना जनावराला पाणी बकळ राहते. तर एवढं बंधारा फुटून
आणि त्या बाजूनं फुटून गेला एक साईडनं. तर हे पाणी बिनी पदशिरात एवढं पाणी चाललंय ना, त्याने कोण पाणी खाली चाललंय मंडळी. आणि त्या बाजूनं तसं त्या बाजूनं तिकून पाणी तिकून तसं त्याच्या त्या बाजूनं पाणी चाललंय. नाही तर इकडं कम्प्लीट या मुरीवरून इथून पाणी पडायचं, इथून पाणी पडायचं. आणि एवढी गंमत झाली. तर आपण लोकांना सांगून 1000, 2,000, 4,000, 4,000 काय लागणार नाही तेवढं भरायला. आणि तेवढं भरून घेतलं का बंधारा क्लिअर होईल. चला तुम्हाला भात दाखवतो. हा भात आहे. आणि कालचा एवढं भारी पाणी झाला ना, तर रात्रीतून त्याला लगेच निळा आली. आणि तो व्यवस्थित पण त्याच्या आज साडी दिसली नाही, काल अशी दिसतच नव्हत्या. आणि काही काही ठिकाणी ना मध्ये ना डायरेक्ट साडी वाळून गेले. तुम्हाला साडी दाखवतो. या बाई इथं साडी वाळून गेले बा. बाबा इथं या बाई साडी वाळल्या काय काय. ह्या साडी वाळून गेल्या, आपाप साडी वाळल्या या. आणि कालचा जो पाणी झाला तर पाण्यानं भाताला निळा चालला नाही. तर हे पाणी जर नच झालं ना, सगळ्या साडी पोकाळ राहिल्या असत्या. आणि पाणी चालला आणि खत मारायच्या टायमाला ते खत टाकायचं, धुवून जायचं. खत टाकायचं जेव्हा पाणी जरा कमी झाला तेव्हा खत पाणी टाकले. काही ठिकाणी मध्ये असे बारीक ठिकाणी असं राहून गेलं, तिथे खत नाही पडलं, तो तसं राहिला, ते तिथे तसंच राहिलं. काही ठिकाणी ज्या डोक्यात खत नाही पडलं ते तसंच राहून गेलं, जिथे खत पडलं तिथे चांगलं झालं. 8 दिवसापूर्वी कस तरी भात दिसत होता बघा. आता इथं पाणी झालं आता असं झालं बघा. ही साळ वाळली हे ही साळ वाळून गेली. आणि अशा प्रकारे काहीच नसतं आलं. जिथे 10 पोते झाले ना, तिथे 1-2 पोतं सगळं वाऱ्यानं उडून गेलं असतं. पण देवाची कृपा, नारळात पाणी म्हण लावले त्या पद्धतीने सगळं त्या द्यायचं घ्यायचं सगळं त्याच्या हातात आहे माऊली. आणि पद्धतशीर पाणी झाल्यामुळे लोकांचे असं पाणी झाल्यामुळे या ती वावर ओल्ली झाली. कांद्याला पण चांगलं झालं. आता तिथं गहू वगैरे काही बी पाणी भरायला नाही लागणार, कारण लाईटीची बेकारी होती. वनाचे पाटाट्याला पाणी भरायचं होतं, ते वाचून गेलं. आता अशा ठिकाणी रोटर मारला तिथे काही पेरता येईल. तर चला आता माऊली, आता जायचं आपल्याला. इकडं गाई आहे आणि आपल्याला गाई पाणी पाजायचं आहे. गाई बी पाणी पाजू. गाय पाणी पाजत झालं का परत तुम्हाला दाखवतो. गाय पाणी पाजून झालं का मग परत एक व्हिडिओ घेऊ आणि पुढं आपण अपलोड करू. मंडळी आता गाय आणल्या पाण्यावर. गाया मस्त पाणी बिणी पाजितो आणि परत नेऊन बांधितो मंडळी. आता तेव्हा वासरू आलं तिकून आता पाण्यावर. अजून एक गाय राहिली, पाणी बिणी पाजित त्यांना नदीमध्ये. आता एक गाय तर उभीच राहील. जर्सी ती काय सावली, तिला सावलीच लागती. आता एक पाणी बिणी पाजून त्यांना बांधितो. मंडळी बाई हिला किती खावा लागाला. त्यामुळे खापाट तसंच आहे, तोंडच नाही लावणार खाली. तशीच उभी राहील तशीच. थोडं ऊन जरी, आता ऊन सुद्धा नाहीये, काहीच नाही तरी तोंड नाही लावणार. नेवरती महाराज सुईनं चरतही नाही आणि काहीच नाही. इडच उभी राहील सावलीला. आता त्या पाजल्या पाणी तर ह्या जर्शीला पाणी आणलं, ती पाणी सुद्धा पित नाही बा. आता त्या पाणी बिनी प्यायलंय बी आणि ते मस्त पैकी भिडलंय बी चारायला. अशीच काडी तोडील आणि तोंडाक पाहत राहील. किती खावं लागाला तिथे, अशीच वाळेल. रामकृष्ण हरी. सगळे माणसं आले आता. गाय ब्या सोडून गाय ब्या परत एक साईडला बांधल्या आणि चालले सोयाबीन सोंगायला. आता सोयाबीन सोंगायला मस्तपैकी चालले. ते वासरू बी त्या गायला बांधून टाक बरं का. ते वासरू, कारण तेव्हा आलं इकडे पाहते वासरू. त्या गायला घेऊन चाललंय का? बरं जा त्या गायला घेऊन. जय शिवराय. आता गाय चरत आहे मस्त पैकी. पाणी प्यायलं तिथंच चरत बसले. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला सांगण्याचा प्रयत्न करा. जय महाराष्ट्र, जय शिवराया.
रामकृष्ण हरी. साधारण माणसाचं व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगत चला, शेअर करीत चला आणि असेच तुम्हाला गावठी ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करील. भरत बोडके गावठी ब्लॉग याच्यामध्ये तुमच्यावालं स्वागत आहे. तर रामकृष्ण हरी. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून आम्हाला कळवत चाला, म्हणजे आम्हाला उत्सव येतो व्हिडिओ टाकण्याकरता. रामकृष्ण हरी. वो 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 बैल ये नंदी वो वो. आता मस्त भाई किती ना हे आवाज देतील ते चाल. कोण कोण देते तुम्ही दे ना एक आरोळी मारा मस्त पैकी बाईला. रे ये 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 दद ये पाहिजे पाहिजे वासर बाळा ये ये नंदी वो सालावार ये बैल ये वासर. मंडळी आम्ही कलावंतच आहे मुळामध्ये, पण ही शेतकरी आणि इतके भारी आवत आहे की त्यांना त्यांचे बैल गाडी गोडी अजून तसल्या तसंच आहे महाराज. आणि कोणत्या वावरात किती बी पाडायचं, कोणत्या वावरात किती उत्पन्न निघल, कोणत्या वावरात काय करायचं या पठ्ठ्याला विचार. आपण याची आपण अजून एक दिवस तर त्या दिवशी तुला म्हटलं आपण नागराचा एक व्हिडिओ बनवू, सारे पाडताना एक व्हिडिओ बनवू. काल नागर सरी पाडीत होतो ना काल. तुला त्याच्याकडे मी फोन करून सांगितलं. आता कोण वारी मंगळवारी तुला बोलू. तर मंडळी आपण एकदा याच स्पेशल एक व्हिडिओ बनवू आपण, त्याची काळजीच नाही करायची. कोणत्या वावरात किती बी पाडायचं, कोणत्या वावरात किती बी पाडलं किती उत्पन्न होईल परफेक्ट सांगणार. परफेक्ट जसं टेलरनं सांगा तुला 2.5 मीटर कापड लागत आहे, तुला 1.5 मीटर कापड लागत आहे, तशी त्याच्यामध्ये इंजिनियर आहे. इंजिनियर अंगठे बहादूर आहे, पण काम लय क्लिअर. आहोत एकदम धुरी, तुमची धुरी वाकल पण आहोत वाकायचं नाही. आवाज म्हणजे आवाज, काम म्हणजे काम. चला आता मंडळी तुम्हाला फुटलेला बंधारा दाखवतो, आणि बंधारा दाखवल्यानंतर आहे ना आता पाऊस झाला. जय श्रीराम.